सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला आज सकाळीच उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान लक्ष्मी दहिवडी कणातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काकासाहेब मोरे यांनी आज सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. घरनिकी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. केवळ मतदान करूनच मोरे थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या गणातील विविध गावांमधील मतदान केंद्रांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काकासाहेब मोरे यांनी मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करा, असंही ते यावेळेस म्हणाले. यावेळचे मतदान हे केवळ निवडणूक नसून ते परिवर्तनासाठी असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. सर्वसामान्य जनतेचा मिळणारा कौल पाहता आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता या गणातील जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदारामध्ये उत्साह आहे. या उत्साहाचं कारण बघायला गेलं तर त्यांना बदल पाहिजे असं मला वाटतं. सकाळच्या सिच्युएशनमध्ये कामावरून दुपारच्या कामाला लागण्यासाठी सकाळी थोडी गर्दी होती. आता सध्याच्या टायमिंगला आत्ता एक 11च्या टायमिंगला थोडंसं कमी झालं आहे. आणि काय कामगार वर्ग असतो तो सकाळी बाहेर पडलेला असतो, तो दुपारनंतर पुन्हा अजून चांगल्या उत्साहात गर्दी इथं दिसून येईल. सर्व बूथवर आपण फिरताय, पण काय लोकांचं काय सगळीकडे बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं मतदारांचा उत्साह आहे. आणि आत्तापर्यंत 2 ते 3 बूथ माझे आता व्हिजिट झालेले आहेत. अजून माझे बाकी आहेत, तर दुपारनंतर आपण तिकडून पण व्हिजिट करणार आहोत. आणि आमच्या गावाचं आता वैयक्तिक मी आता पाहतोय तर इथं सध्या दुसरं पालही दिसत नाहीये मला अजून कुठं. त्यामुळं हा एक एकातर्फी चाललेल्यासारखं मला वाटतंय. विजयाची खात्री 100% आहे. आमची विजय सभा लक्ष्मी दहिवडीमध्येच झालेली आहे परवा दिवशी. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी एकच सांगतोय की मतदान हे श्रेष्ठ दान आहे. तुम्ही आपल्या वेळेमध्ये 5 वाजेच्या अगोदर आपण बूथवर जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावा. मी आता 6 दिवस झाले प्रचार करते, गावोगावी फिरलेले आहे. सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद आहे. जसे की रिक्षा, घड्याळ वगैरे सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. जे ते म्हणतील की आम्ही तुम्हालाच मत देणार आहे, कारण आता जे उभारलेले आहेत ते सध्या नवीन कार्यकर्ते आहेत. नवीनांना चान्स दिला म्हणजे चांगली प्रगती होईल गावाची वगैरे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे मला तरी वाटतंय की बऱ्यापैकी सगळेजण चांगले मतदान करतील आणि चांगला आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे. सगळ्यांचा सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळे विजयाची खात्री बऱ्यापैकी 100% आहे. 7 ते 9 मध्ये शांततेत चालू होतं, एवढी गर्दी नव्हती, नागरिक जास्त बाहेर पडले नव्हते. पण आता चांगल्या पद्धतीने सगळीकडे चालू आहे, सगळ्या केंद्रांवरती आहे, चांगला रिस्पॉन्स आहे. विजयाची खात्री ते तर पहिल्या दिवसापासूनच आहे, कारण ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतलेली आहे. आणि यावेळेस मतदार राजा कसं होतं, दरवेळेस आहे की नाही, मतदानाच्या शेवटच्या 4 वाजेपर्यंत काही मतदार घरात वाट बघत बसायचे काही गोष्टींची. ह्यावेळेस तसं चित्र दिसत नाहीये. ह्यावेळेस खूप मनापासून आणि एका चांगला निर्णय घेण्यासाठी आमचे मतदार राजा प्रत्येक जण बाहेर पडतोय, ह्याचं खूप मोठं समाधान आहे. आता अजून राहिलेल्या मतदारांना काय आव्हान कराल म्हणजे मतदान करण्याचं? हेच की 5 वाजेपर्यंत लवकरात लवकर सगळं मतदान पूर्ण करून घ्यावं. शेवटीपर्यंत म्हणजे घाई होण्यापेक्षा अजून वेळ आहे. थोडंसं दुपारच्या वेळेत सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि सगळ्यांनी कुठल्याही धमकीला, आमिषाला बळी न पडता आज मन मोकळेपणानं भरघोस मतांनी चांगल्या उमेदवाराला मतदान करावं.